नमस्कार मित्रांनो, सायन्स फोर्स अकॅडमी मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण नवीन टॉपिक बघणार आहे, ट्रेन रेल्वे, जो की टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही PSI, STI असिस्टंट किंवा कोणतीही सरळ सेवाची परीक्षेची जर तयारी करत असाल, तर त्याच्यासाठी हा रेल्वे टॉपिक वरती 100% प्रश्न विचारला जातो. आणि महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सुद्धा ह्याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. आज आपण हा जो टॉपिक आहे बघत असताना आपण सगळ्या बेसिक कन्सेप्ट बघायच्या आहेत, जेणेकरून मी तुम्हाला कन्सेप्ट अशा समजून देणार आहे की तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची गरज लागणार नाही. तुम्ही प्रश्न घ्या बघण्यासाठी तुम्ही इतर कुठलीही पुस्तक वापरा आणि जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी सांगितलेल्या कन्सेप्ट नुसार सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आज मी सुरुवात करत असताना तुम्हाला ट्रेन म्हणजे काय, त्याच्यावरती कशा प्रकारे प्रश्न येतात, त्याचे कन्सेप्ट काय असतात, हे मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, काळजीपूर्वक लेक्चर बघा. समजा एखादी कार असेल, ही कार आहे, ही कार आहे, बरोबर आहे. ही कार आहे, ह्याला काय म्हणतो आपण, कार म्हणतो ना, कार. कारचं स्पीड असते, स्पीड. स्पीड म्हणजे काय, वेग. स्पीड म्हणजे वेग. कारचं स्पीड असते, वेग असते. त्यावेळी ही जी कार आहे, या कारचा आपण जी लांबी आहे, लांबी ही लांबी आपण कन्सिडर करत नाही. कन्सिडर करत नाही. कन्सिडर करत नाही म्हणजे आपण ती लांबी धरत नाही. याची जी लांबी असते ना, लांबी, ही लांबी आपण धरत नाही. ही समजा एल लांबी आहे, ही लांबी आपण धरत नाही. पण ह्या ठिकाणी समजा एखादी ट्रेन असेल, या ठिकाणी समजा एखादी ट्रेन असेल, ही अशी ट्रेन आहे आणि ह्या ट्रेनची लांबी समजा एल असेल, तर आपण काय करतो, तर त्या ट्रेनची आपल्याला लांबी धरावी लागते. ती निग्लिजिबल आपल्याला करता येत नाही. म्हणजे समजा ही ट्रेन आहे आणि तिचा वेग, जे स्पीड आहे, स्पीड या डायरेक्शनला आहे, त्याला आपण वेग म्हणतो. तिची लांबी एल असेल तर तुम्हाला लांबी कन्सिडर करावी लागेल. ह्या ठिकाणी ही जी रेल्वे आहे, ही रेल्वे आहे, याची जी लांबी असते, ही लांबी तुम्हाला कन्सिडर करावी लागेल. करावी लागेल म्हणजे काय, तुम्हाला ह्याची लांबी तुम्हाला घ्यावी लागेल रेल्वेची. पण एखादी छोटी कार असेल, बाईक असेल, याची लांबी तुम्हाला घेता येणार नाही. पण रेल्वे असेल तर त्याची लांबी तुम्हाला 100% कन्सिडर करावी लागेल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे बघा, पहिली गोष्ट समजून घ्या, जे छोट्या छोट्या गोष्टी कार असतात, बाईक असेल, ह्याची आपण लांबी कन्सिडर करणार नाही. पण ट्रेन असेल, ट्रेन ही मोठी असते, त्याला मोठी असते म्हणजे 6-7 डबे असतात त्या ट्रेनला, त्याची लांबी तो आपल्याला कन्सिडर करावी लागते. रेल्वे एक्झाम्पल सोडवण्या ज्यावेळी रेल्वे एक्झाम्पल आपण सोडवतोय त्यावेळी आपल्याला ह्याची लांबी कन्सिडर करावी लागते. बघा, आता या ठिकाणी स्पीड आहे, स्पीड म्हणजे वेग. पहिली गोष्ट, रेल्वेची एक्झाम्पल सोडत असताना तुम्हाला स्पीडचं सूत्र माहित पाहिजे, स्पीडचा फॉर्म्युला माहित पाहिजे. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, स्पीडचं सूत्र काय आहे. स्पीड म्हणजे वेग, वेगाचा फॉर्म्युला काय आहे, वेग बरोबर अंतर भागिले काळ. वेगलाच आपण स्पीड म्हणतोय, स्पीड बरोबर अंतरला आपण डिस्टन्स म्हणतो, काळाला आपण टायमिंग म्हणतो. म्हणजे स्पीड बरोबर डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम येतं. हे तुम्हाला सूत्र माहित पाहिजे. रेल्वेची एक्झाम्पल असतात ते या सूत्रावरती सगळा खेळ चाललेला असतो. हे एकच असं सूत्र आहे, या एका सूत्रावरून तुम्हाला सगळी गणित सॉल्व्ह करता येतात. बघा, मी जे सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही गेला तर तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची गरज भासणार नाही, पहिली गोष्ट. आणि कुठलाही फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही, हे तुम्हाला माहित पाहिजे. दुसरी गोष्ट बघा, हे आता तुम्हाला स्पीड आणि रेल्वेची लांबी किंवा कारची लांबी घ्यायची का, हे तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, हे जे स्पीड आहे, याला आपण वेग म्हणतो, हा वेग तुम्हाला, हा जो वेग असतो तुम्हाला किलोमीटर मध्ये दिला असेल, किलोमीटर पर हॉर्स मध्ये दिला असेल, तर तुम्हाला मीटर पर सेकंड मध्ये करावा लागतो, पहिली गोष्ट. म्हणजे इथं मी मराठीमध्ये लिहितो, किलोमीटर पर तास दिला असेल तर तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये करावं लागतं, सेकंद, बरोबर आहे. कारण ज्यावेळी ट्रेनची एक्झाम्पल दिली जातात त्यावेळी तुम्हाला एक तर तुम्हाला वेग काढायला सांगितला जातो, किंवा तुम्हाला
अंतर काढायला सांगितलं जातं किंवा टाइम काढायला सांगितलं जातं. ज्यावेळी रेल्वेचे एक्झाम्पल येतात तेव्हा आपला फॉर्म्युला असतो वेग बरोबर अंतर भागिले काळ असतो. बरोबर आहे. बघा आता एक्झामिनर काय करतो फसवण्यासाठी, जो पेपर सेट करणारा, जो पेपर काढणारा जो एक्झामिनर असतो तो काय करतो, मुलांना फसवण्यासाठी हे जे वेग आहे तो किलोमीटर पर हॉर्स मध्ये देतो आणि अंतर आहे ते मीटर मध्ये देतो. मीटर हे किलोमीटर पर हॉर्स मध्ये देतो, पर तास मध्ये देतो, अंतर आहे ते मीटर मध्ये देतो आणि टायमिंग जे आहे ते सेकंड मध्ये देतो. इथं सगळा गेम फसतो. मग तुम्हाला हे कन्व्हर्जन जमणं गरजेचं आहे. हे जे युनिट आहे, एकक आहे, हे एकक पहिल्यांदा सारखे करून घ्यावे लागतात. एकक जर तुम्हाला सारखे करता आले नाही तर प्रॉब्लेम निर्माण होतो. पहिल्यांदा एकक सारखे करून घेत असताना आपण काय करतो ते समजून घेऊ आणि डायरेक्ट कसं लक्षात ठेवायचं ते तुम्हाला मी सांगतो. महत्वाची गोष्ट बघा, लक्ष द्या. 1 किलोमीटर मध्ये 1 किलोमीटर पर हॉर्स म्हणजेच काय, एका किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतात आणि एका तासामध्ये 60 मिनिटं असतात आणि 60 मिनिटात एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. बघा हे मी आयाचं लिहिलं ना, किलोमीटर वरती लिहिलं, छेदाला अंशाला लिहिलं, मी किलोमीटर अंशाला लिहिलं आणि छेदाला मी सेकंद तयार करून घेतलं तासाचं. या झिरोला हे झिरो निघून गेलं, या झिरोला हे झिरो निघून गेलं, राहिलं 10/36. हे 6 गुणिले 6 मी लिहिलं. पुन्हा लहान रूप दिलं बघा याला मी, बे पंचे 10, बे के बे, बॅक्टी 16 मीटर पर सेकंद आलं बघा. म्हणजे किलोमीटर पर हॉर्सचं तुम्हाला मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल, किलोमीटर पर हॉर्सचं तुम्हाला मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर 518 तुम्हाला काय करावं लागेल, गुणावं लागेल. त्यावेळी तुमचं मीटर पर सेकंड मध्ये उत्तर येईल. हे कन्व्हर्जन आहे. हे रूपांतर आहे. हे काय आहे, रूपांतर. हे रूपांतर तुम्हाला करायला आलं पाहिजे. जर रूपांतर करता येत नसेल तर तुमचा मिस्टेक होणार, तुमचा घोळ होण्याची शक्यता दाट असते. हे रूपांतर करता आलं पाहिजे. एक्झामिनर इथंच फसवतो आपल्याला. आता बघा, रूपांतर करत असताना मी छोट्या छोट्या गोष्टी सांगतो तुम्हाला. समजा मला 18 किलोमीटर पर हॉर्सचं मीटर पर सेकंड मध्ये मला करायचंय. तर मी काय सांगितलं होतं, 1 किलोमीटर पर हॉर्सचं मी रूपांतर कसं केलं होतं, 1000 भागिले हे एका तासामध्ये 60 मिनिटं असतात आणि ते 60 सेकंद असतात एका मिनिटामध्ये. तर हे जर आपल्याला उत्तर आलं होतं 518, तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, या ठिकाणी 18 आहे त्याला 518 तुम्हाला काय करावं लागेल, गुणावं लागेल. त्यावेळी आपल्याला बघा हे 18 निघून गेलं, त्यावेळी आलं 5 मीटर पर सेकंद. हे रूपांतर आलं. किलोमीटर पर हॉर्सचं मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर आलं. बरोबर आहे. हा आहे आपला बेस, हा आपला आहे बेस, हा आहे बेस. याला म्हणायचं बेस. पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवताना काय ठेवायचं, 18 किलोमीटर जे पर हॉर्स आहे त्याचं मीटर पर सेकंड असतं 5 मीटर पर सेकंड. हा आपला बेस असतो. बघा दुसरी गोष्ट, मी 36 किलोमीटरचं 36 किलोमीटर पर हॉर्सचं मला मीटर पर सेकंड मध्ये जर करायचं असेल तर मी काय करणार, त्या 36ला 5/18 मी भागणार, 5/18 मी गुणणार. मग 18 18 2 36 आणि 2 गुणिले 5 किती आलं, 10 मीटर पर सेकंद आलं 10 मीटर पर सेकंद. म्हणजे मी एक एक नोट करून ठेवतो, तुम्हाला एक एक सांगतो. ज्यावेळी मी 18 किलोमीटर पर हॉर्सचं ज्यावेळी मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर केलं त्यावेळी मला माझा उत्तर मिळालं 5 मीटर पर सेकंड. त्यावेळी मला उत्तर मिळालं काय, 5 मीटर पर सेकंड. बघा ज्यावेळी मी 36 किलोमीटरचं मीटर पर हॉर्स मध्ये 36 किलोमीटर पर हॉर्सचं मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर करायला गेलो त्यावेळी मला मिळालं उत्तर 10 मीटर पर सेकंड. मिळालं 10 मीटर पर सेकंड. बघा दुसरी गोष्ट बघा, मी आता एक इरेज करतो. आता मला 72 किलोमीटर पर हॉर्सचं रूपांतर करायचं आहे मीटर पर सेकंड मध्ये. 72 किलोमीटर पर हॉर्सचं मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर काय होईल, तर आपण काय करणार, 72 गुणिले 518 काय करणार, आपण मल्टिप्लाय करणार, गुणणार. 18 की 18, 18 2 36, 18 54, 18 चौक 72, म्हणजे 4 गुणिले 5 किती आलं, 20 मीटर पर सेकंड आलं. ज्यावेळी मी 72 किलोमीटरचं 72 किलोमीटर पर हॉर्सचं मीटर पर सेकंड मध्ये करायला गेलो त्यावेळी 20 मीटर पर सेकंड. बघा आता मी आणखी एक करतो बघा. आता मी 54 किलोमीटर पर हॉर्सचं 54 किलोमीटर पर हॉर्सचं मीटर पर सेकंड मध्ये मला करायचं असेल तर मी काय करणार, 54 गुणिले 5/18, 18 की 18, 18 2 36, 18 54, हे ते किती आलं, 15 मीटर पर सेकंड आलं. बरोबर आहे. ज्यावेळी मी 54 किलोमीटरचं
रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायला गेलो तर 15 मीटर पर सेकंद आलं, बरोबर आहे. बघा आता मी काय करतो बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा मी बेस कशाला मानला होता, मी बेस मानला होता 18ला. 18 किलोमीटर पर हॉर्सचं रूपांतर मला करायचं असेल तर मी काय केलं, 5 मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर केलं. 2 नंबरला होतं 36 किलोमीटर पर हॉर्सचं मी ज्यावेळी मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर केलं त्यावेळी आन्सर आलं 10 मीटर पर सेकंद आलं. आता मी 54 किलोमीटरचं पर हॉर्सचं मी रूपांतर केलं मीटर पर सेकंद मध्ये, त्यावेळी माझं उत्तर आलं 15 मीटर पर सेकंद आलं. बघा 4 नंबरला मी काय केलं, 72 किलोमीटरचं ज्यावेळी मी रूपांतर करायला गेलो त्यावेळी माझं उत्तर आलं 20 मीटर पर सेकंद आलं. बघा हा सगळा खेळ आहे, हा सगळा दिमागचा खेळ आहे. आता बघा मी तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे बेस काय आहे आपला, हा बेस आहे 18. ज्यावेळी तुम्ही 18च मीटर पर सेकंद मध्ये करता त्यावेळी 18 किलोमीटरचं मीटर पर सेकंद मध्ये करताय त्यावेळी किती आलं, 5 मीटर पर सेकंद. बघा ज्यावेळी तुम्ही दुप्पट करताय 18चं दुप्पट 36 किलोमीटरचं तुम्ही मीटर पर सेकंद मध्ये करणार आहे त्यावेळी 5 दुप्पट येते. बघा ज्यावेळी 18ची तिप्पट येते 54 किलोमीटर पर हॉर्सचं मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करताना तुम्ही ज्यावेळी 18च्या तिपटीमध्ये 54 आहे त्यावेळी 5च्या तिपटीमध्ये 15 येते. बघा जर 72 किलोमीटर पर हॉर्सचं तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर 18चे किती पट 72 आहे, 18 चोक 72, तर 18 चोक 72 येते म्हणून 5 चोक 20 येतं. बघा म्हणून इथे 20 मीटर पर सेकंद आलं. समजा 5 नंबरला 90 किलोमीटर मला 90 किलोमीटर हॉर्सचं मला मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर 90 कितीच्या पटीत आहे 18च्या, 18 दोन्ही 36, 18 54, 18 72, 18 95, 18ला 5 ने गुणल्या 90 येतं, तर 90 येते म्हणून ह्या 5 ला तुम्ही 5 ने गुणा 25 मीटर पर सेकंद येईल. ज्यावेळी तुम्ही बघा 18 संघ अष्टोदर्श ज्यावेळी तुम्ही 108 किलोमीटर पर हॉर्सचं रूपांतर करणार आहे मीटर पर सेकंद मध्ये त्यावेळी लक्ष असं द्यायचं की 18च्या किती पटीत 108 आहे, तर 18च्या 18 की 18, 18 2 36, 18 की 54, 18 चौक 72, 18 95, 18 संघ अष्टोदर्श, 18ला 6 गुणल्यानंतर अष्टोदर्श येतं म्हणून 5 ला तुम्हाला 6 गुणावं लागेल, 5 30 मीटर पर सेकंद. हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला, हे ट्रिक्स आहे, हे ट्रिक्स आहे. एक्झाम मध्ये अशा टाईपचे तुम्हाला किलोमीटर दिलेला असेल त्याचं मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करावं लागेल. मीटर पर सेकंद मध्ये तुम्हाला रूपांतर करावं लागेल. तुमचा वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही हे पाठच करून ठेवा. तुमचा वेळ वाचवायचा असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. हे जर पाठ केलं तर तुमच्या डायरेक्ट लक्षात येते. बघा 36 किलोमीटरचं मीटर पर सेकंद, 36 किलोमीटर पर हॉर्सचं तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर तुम्ही आठवायचं लगेच 36 काय 18 दोन्ही 36, 18चा बेस काय होता 5 मीटर पर सेकंद, मग 5 दोन्ही 10. 54चं जर तुम्हाला किलोमीटर पर हॉर्सचं मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर 18 त्रिक 54, जसं 18 त्रिक 54 येते तसं 5 त्रिक 15. अशा पद्धतीने तुम्हाला हे रूपांतर करावं लागेल. ज्यावेळी आपण चांगल्या पद्धतीने एक्झाम्पल बघणार आहे त्यावेळी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. ज्यावेळी समजा फॉर एक्झाम्पल बघा आणखी एक सांगतो तुम्हाला गोष्ट, ज्यावेळी मला सांगा 100 समजा 100 किंवा 56 किलोमीटर पर हॉर्सचं मला मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करायचं असेल तर 56 गुणिले 5/18 मला मल्टिप्लाय करावं लागेल. ज्यावेळी 18 इकडे भाग जात नाही, ज्यावेळी 18 ह्या इकडे भाग जात नाही त्यावेळी तुम्हाला ह्या ठिकाणी टाइम मदत करेल. टाइम मदत करेल तुम्हाला. टाइम हे जे टाइम असतं ना त्या टाइम तुम्हाला ह्या ठिकाणी मदत करेल भाग लावण्यासाठी. ती कशा पद्धतीने मदत करतं हे तुम्हाला मी पुढच्या काही एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला समजावून देणार आहे. थोडक्यात हे लक्षात आलं का तुमच्या, ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण हळूहळू पुढे थोडं जायचं आहे. बघा ही महत्वाची गोष्ट झाली आपली, जी महत्वाची गोष्ट आहे वेग. वेग आहे तो किलोमीटर पर हॉर्स मध्ये दिलेला असतो, तो मीटर पर सेकंद मध्ये आपण कसा करायचा ते आपण बघितलेलं आहे. मीटर पर सेकंद मध्ये कसा करायचा म्हणजे किलोमीटर पर तास दिलेला असतो, तो मीटर पर सेकंद मध्ये कसा करायचा हे आपण आता जस्ट बघितलं. आता आपण थोडंसं रेल्वेच्या बाबतीमध्ये जे महत्वाच्या काही गोष्टी आहेत, महत्वाचे जे काही कन्सेप्ट आहेत ते आपल्याला बघायचे. बघा आता ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो, प्रश्न बघा मी स्वतः प्रश्न तुम्हाला विचारतो ह्याच्यावरती. बघा 72 किलोमीटर पर वेगाने 72 किलोमीटर पर हॉर्स वेगाने जाणारी रेल्वे तिचा मीटर पर सेकंद मध्ये वेग किती, मीटर पर सेकंद मध्ये वेग किती, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला काय करावं लागतं, हे 72 आहे
मी तुम्हाला सांगितले 72 आहे, त्याला 5/18 काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 18 × 18 18 2 36 18 3 54 18 चौक 72 आणि 5 × 4 हे आलं 20 मीटर पर सेकंड. पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे 72 आहे, म्हणजे याचा अर्थ काय, आपला बेस काय होता, सुरुवातीला 18 किलोमीटर पर हॉर्सचा बेस होता. जर मीटर पर सेकंड मध्ये करताना 5 मीटर पर सेकंड मध्ये आलं होतं. तर 18च्या किती पट मध्ये 72 आहे, 18 2 36 18 3 54 18 चौक 72 18 × 18 18 2 36 18 3 54 18 चौक 72 म्हणजे 18 चौक 72. 18ला तुम्ही 4 न गुणल्यानंतर 72 येते, म्हणून 18ला जेव्हा 4 न गुणताय तेव्हा 72 येते, किलोमीटर पर हॉर्स येते. म्हणून तुम्हाला 5ला 4 न गुणावं लागेल, त्यावेळी तुम्हाला 20 मीटर पर सेकंद येईल. अशा पद्धतीचं तुम्हाला कन्व्हर्जन जमलं पाहिजे, तुम्हाला रूपांतर करता आलं पाहिजे. समजा या ठिकाणी मी म्हणलो, या ठिकाणी मी समजा व्हॅल्यू चेंज केली, 90 किलोमीटर पर हॉर्स वेगाने जाणारी रेल्वे, तिथं मीटर पर सेकंड मध्ये वेग किती, या ठिकाणी आपण किती करूया, हा किती मीटर पर सेकंड मध्ये वेग किती, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्ही काय करणार, हे 90 जे आहे त्याला 5/18 काय करणार, तुम्ही गुणणार, बरोबर आहे. 18 × 18 18 2 36 18 3 54 18 चौक 72 18 5 90 म्हणजे काय आलं, 5 × 5 बरोबर 20 मीटर पर सेकंड. आता हे जे 90 आहे तर ह्या ठिकाणी यायचं, बघा ह्या ठिकाणी यायचं, हे जे 90 आहे 18 5 90 18 5 90 18ला 5 न गुणल्यानंतर 90 किलोमीटर पर अवर्स येत आहे, म्हणून ह्या ठिकाणी सुद्धा 5 न गुणायचं, जे येणारं उत्तर असेल 25 मीटर पर सेकंड म्हणजे 25 मीटर पर सेकंड, हे तुमचं मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर झालं, बरोबर आहे. अशा पद्धतीने भरपूर एक्झाम्पल येतात, ते एक्झाम्पल तुम्हाला सोडत आली पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर आपण थोडस आपण जरा पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. समजा एक रेल्वे आहे, ही रेल्वे आहे, काय आहे, रेल्वे आहे, बघा ही रेल्वे आहे, ही रेल्वे, ह्याला आपण रेल्वे म्हणतोय, रेल्वे. या रेल्वेची लांबी काय असेल, ही जी लांबी आहे ती एल आहे, लांबी, या रेल्वेची लांबी एल आहे, बरोबर आहे. ही रेल्वेची लांबी एल आहे आणि ही रेल्वे या ठिकाणी उभा असणारा एक माणूस असेल, उभा असणारा एक झाड असेल, उभा असणारा एक पोल असेल, बरोबर आहे, उभा असणारा एक खांब असेल, हा खांब असेल, हा काय असेल, पोल असेल, लाईटचा पोल, हे झाड असेल, हा माणूस असेल, बरोबर आहे. एखादी रेल्वे बघा, त्याची लांबी एल आहे, त्याचा वेग असणार आहे इकडं, हा वेग असणार आहे, बरोबर आहे. एखादी रेल्वे जर उभा असणाऱ्या, त्या गोष्टी कशा आहेत, स्थिर आहेत. ह्या गोष्टी सगळ्या कशा आहेत, स्थिर आहेत. या गोष्टी कशा आहेत, एकाच जागेवरती स्थिर आहेत, बरोबर आहे, स्थिर आहेत, एकाच जागेवरती स्थिर आहेत, बरोबर. जर ही रेल्वे एका माणसाला उभा असणाऱ्या एका माणसाला ओलदत असेल, किंवा एका झाडाला ओलदत असेल, किंवा एका खांबाला ओलदत असेल, किंवा एका पोलला ओलदत असेल, ज्यावेळी ह्या कुठल्याही गोष्टी, ज्यावेळी ह्या कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या माणूस, झाड, पोल किंवा खांब एका जागी उभा असणाऱ्या या चारीपैकी कशालाही जर या ट्रेन ओलांडलं, तर त्याची जेवढी लांबी असते तेवढंच अंतर कव्हर करते. या ठिकाणी जे अंतर आहे, या ठिकाणी जे अंतर पार ते आहे रेल्वेची जी लांबी असते, तेवढं अंतर काय करते, पार करते, बरोबर आहे. ह्या ठिकाणी समजा आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, वेग बरोबर अंतर भागिले काळ आहे, तेच मी अंतर बरोबर सूत्र करून घेऊ, अंतर बरोबर वेग गुणिले काळ येईल, बरोबर आहे. त्यावेळी या ठिकाणी आपण काय करणार आहे, हे जी रेल्वेची लांबी आहे ती एलच घ्यायची, रेल्वेची लांबी जी आहे ती एलच घ्यायची, तिचा वेग जो आहे तो एस आहे आणि टायमिंग टी आहे, एवढंच अंतर ओलांडते, स्वतःच्या लांबी एवढं अंतर ओलांडते. एखादा झाड असेल, एखादा माणूस असेल, एखादा पोल असेल, एखादा खांब असेल एका जागेवरती, तर रेल्वे त्यांना पार करत असताना स्वतःची जेवढी लांबी आहे तेवढा अंतर कव्हर करते, तेवढा अंतर पार करते. पहिली गोष्ट, इथं तुम्हाला कुठलाही डाऊट यायला नाही पाहिजे. मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, एखादी कार असेल त्याची आपण लेंथ घेत नाही, एखादी कार असेल त्याची आपण लांबी घेत नाही, ह्यांना सुद्धा लांबी असते, ह्यांना सुद्धा काहीतरी लांबी असते, त्याची लांबी आपण धरत नाही, बरोबर. हा पहिलं काय आहे, हे पहिला कंडिशन आहे, हे पहिलं काय आहे, कंडिशन म्हणजे आपण हा पहिला
टाईप म्हणू आपण, हा पहिला टाईप म्हणू, हा टाईप नंबर 1 म्हणू आपण. 1 नंबरच्या टाईप मध्ये आपण काय बघतोय, एक रेल्वे असेल, त्याला वेग असेल आणि ते माणूस, झाड, पोल, खांब याला ओढत असेल, तर मात्र त्या ठिकाणी ह्याची लांबी न घेता ह्या रेल्वेची लांबी इतकंच ते अंतर कव्हर करते. दुसरी गोष्ट, जरासं आपण थोडं पुढे जाऊ, टाईप 2 मध्ये बघूया आपण काय करता येईल का आपल्याला. टाईप 2 मध्ये, हा टाईप 1 आहे, आता टाईप 2 मध्ये आपण जाऊ. टाईप जो 2 आहे, टाईप 2, या टाईप 2 मध्ये काय आहे बघा. या टाईप 2 मध्ये असा विषय आहे, समजा ही एक रेल्वे आहे, ही रेल्वे आहे, याची लांबी L आहे, हीच रेल्वे समजा एखाद्या उभा असणाऱ्या रेल्वेला ओढत असेल, बघा, नंबर 1. नंबर 2, एखाद्या ब्रिजला ओढत असेल, ब्रिज. नंबर 3, एखादा जो बोदगा आहे, बोदगा त्याला ओढत असेल. नंबर 4, एखादी जी गुहा आहे, गुहा किंवा गुहा बोदगा एकच असतो. नंबर 4, एखादा जो प्लॅटफॉर्म आहे, त्याला ओढत असेल, तर काय होतं बघा. ह्यांना सगळ्यांना लेंथ आहे, ह्याला लेंथ असते, याला लेंथ आहे, हे मोठं आहे ना, ही लेंथ आहे L, ही लेंथ आहे L. ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या आहेत, यांना लेंथ असते, यांना लांबी असते, ह्यांची लांबी मात्र तुम्हाला ऍड करावी लागेल. हा ब्रिज आहे, ब्रिज, यांची लांबी मात्र तुम्हाला ऍड करावी लागेल, यांची लांबी तुम्हाला ऍड करावी लागेल. समजा ही रेल्वे आहे आणि ह्या डायरेक्शन ह्या वेगाने निघालेली आहे, तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एखादी रेल्वे उभा असणारी एखादी रेल्वे असेल, आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एका जागेवरती स्थिर आहेत, एका जागेवरती स्थिर आहेत या गोष्टी एका जागेवरती स्थिर आहेत, बरोबर. ही रेल्वे ह्यांना ओढत असेल, तर बघा मला सांगा, तर आपल्याला लांबी घेत असताना ह्या रेल्वेची लांबी ह्या पैकी कशालाही जर क्रॉस केलं त्या रेल्वेनं, तर त्याची लांबी ऍड करावी लागेल. बघा, आपल्याला वेगाचं सूत्र माहित आहे, वेगाचं अंतर भागिले काळ, बरोबर आहे. आणि मला अंतर पाहिजे असेल, अंतर, तर मी काय करणार रे, वेग गुणिले काळ, बरोबर आहे. या ठिकाणी जे अंतर आहे, या रेल्वेचं अंतर, ही लांबी आहे, ह्या रेल्वेची लांबी अधिक ह्या ज्या कंडिशन तुम्हाला सांगितलेल्या आहेत, रेल्वे असेल, समजा ही लांबी ट्रेनची, मी म्हणतो ट्रेनची लांबी T, आणि ही जी लांबी आहे, ह्या ठिकाणची कुठल्याही जर गोष्टीला ही रेल्वे ओढून जात असेल, तर त्याची लांबी ऍड करावी लागेल. बघा, बरोबर, वेग आहे असंच राहील गुणिले टायमिंग आहे असंच राहील. लक्षात घ्या, ही कन्सेप्ट आहे, तुम्हाला कुठलेही सूत्र पाठ करायची गरज नाही. विश्वास ठेवा माझ्यावरती, मी जे सांगाल त्या पद्धतीने जावा, कुठल्याही पुस्तकाला हात लावायची गरज नाही. क्वेश्चन तुम्ही कुठल्याही पुस्तकाला चाळा, तुम्हाला 100% सुटणार. बघा, ह्यापैकी काहीही असेल, तर तुम्हाला त्याची लांबी ह्याच्यामध्ये ऍड करावी लागेल. फॉर एक्झाम्पल आपण बघू, फॉर एक्झाम्पल आपण बघूया. हा, एक रेल्वे आहे 200 मीटर लांबीची. ती काय करते, एका उभ्या असणाऱ्या रेल्वेला, जी की 100 मीटरची आहे, त्याला ओलांडते. उभ्या असणाऱ्या रेल्वेला 100 मीटर आहे, त्याला ओलांडते, तर ती किती अंतर पार करेल, स्वतःच रेल्वेची लांबी आहे तेवढं, आणि हे एवढं, म्हणजे ह्याची लांबी जी आहे इथं लिहितो बघा, हे सूत्र आहे. ट्रेनची लांबी आहे 200 मीटर आणि उभा असणाऱ्या ट्रेनची लांबी आहे 100 मीटर. हे वेग आणि टायमिंग तसंच, हे किती झालं, 300 मीटर, बरोबर. हे वेग आणि टायमिंग तसंच, म्हणजे ही लांबी तुम्हाला ऍड करावी लागेल. मग या ठिकाणी रेल्वे असेल, या ठिकाणी तुमचा ब्रिज असेल 100 मीटरचा, या ठिकाणी तुमचं बोदगा असेल 100 मीटरचा, या ठिकाणी तुमचा प्लॅटफॉर्म असेल, 100 मीटरचा, तर ह्याची लांबी तुम्हाला ऍड करावी लागेल. ही लांबी तुम्हाला सोडता येणार नाही, कारण ही रेल्वे ज्यावेळी ह्यांना क्रॉस करून जाते, त्यावेळी एवढा अंतर प्लस हे अंतर जे कव्हर होतं, रेल्वेचं अंतर आणि हे प्लॅटफॉर्मचं अंतर तुम्हाला ऍड करावं लागेल. आता बघा, हे टाईप 2 मध्ये आपण बघितलं. टाईप 1 मध्ये काय बघितलं होतं, जे काही वस्तू एका जागेवरती स्थिर आहेत, झाड असेल, माणूस असेल, खांब असेल किंवा पोल असेल, त्यांना जर ज्यावेळी रेल्वे
आणि त्यांना ज्यावेळी रेल्वे ओलांडते त्यावेळी त्या रेल्वेचंच अंतर आपल्याला घ्यावं लागतं. मात्र त्या ठिकाणी जर हे आलं प्लॅटफॉर्म, रेल्वे, ब्रिज, बोदगा एका जागेवरती असेल आणि त्याच्यातून जर त्याला जर रेल्वे क्रॉस करत असेल, ओढत असेल, तर तुम्हाला मात्र ह्याचा आणि ह्याचं तुम्हाला अंतर हे ऍड करावं लागेल. बघा टाईप 2 मध्ये बघा दुसरी गोष्ट बघा. आता टाईप 3 मध्ये आपण काय बघायचं बघा. टाईप 3 मध्ये टाईप जो 3 आहे तो बघा. टाईप जो 3 आहे त्या टाईप 3 मध्ये मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. समजा ही रेल्वे आहे. ही रेल्वे आहे, त्याची लांबी L आहे आणि ती ह्या वेगाने निघाली. त्याचं स्पीड आहे S1, वेग आहे S1, निघाली त्या वेगाने निघालेली आहे आणि त्याच्याच ज्या दिशेला जाते त्या दिशेला एक माणूस आहे, तो पण निघालाय असा वेगाने, त्याचा वेग आहे S2. ज्या दिशेला माणूस जातो त्या दिशेला रेल्वे जाते, त्याचा वेग आहे S2. बरोबर आहे. आता मला सांगा, आता या ठिकाणी एक माणूस आहे, तो पण चालतोय, जी रेल्वे आहे ती पण जाते. तर ह्या ठिकाणी जो वेग आहे ह्या दोन वेगाचं वजाबाकी करायची का बेरीज करायची ते आपल्याला बघायचं आहे. ह्या टाईप 3 मध्ये ए नंबरची जी आकृती आहे त्या ठिकाणी या दोन जो वेग आहे त्याची वेगाची बेरीज करायची का वजाबाकी करायची ते आपल्याला बघायचं आहे. बघा दुसऱ्या टाईप बी मध्ये बघा. टाईप 3 मध्ये ए आणि ए ची आकृती तुम्हाला समजली, तर बी ची आकृती बघा. तीच रेल्वे अशी निघाली, तिची लांबी L आहे, या डायरेक्शनला निघालेला आहे, त्याचा वेग इकडं आहे S1 आणि या डायरेक्शनला ही इकडे निघाल्या आणि इकडे माणूस येतोय, तो इकडे रेल्वेकडे माणूस येतोय, त्याचा वेग आहे S2. तर काय करायचं बघा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ज्यावेळी अशी एकमेकाच्या विरोधात ज्यावेळी दोन गोष्टी येतात त्यावेळी अंतर फास्ट पार होतं, एकमेकाला लवकर ओलांडतील. जर एकमेकाला लवकर ओलांडत असतील तर त्याचा वेग जास्त असेल असं लक्षात ठेवा. एकमेकाला जर लवकर ओलांडत असतील तर ह्याचा वेगांची काय करायची, आपण बेरीज करायची. लगेच ओलले ना, असं दोघं पण वेगात येतात, क्रॉस लगेच करतील ना. या ठिकाणी मात्र वेळ लागेल. ह्यो पण पळतोय ना ठिकाणी. ज्या ठिकाणी एकाच दिशेला, आता हे दोन कसे आहेत, इथं काय आहे, एकाच दिशेला आहेत, एकाच दिशेला आहे हे आहेत. ज्यावेळी एकाच दिशेला दोन गोष्टी जात असतील त्यावेळी त्या ठिकाणी काय करायची, वजाबाकी करायची. S1 मायनस S2 करायचा. S1 काय आहे, रेल्वेचा वेग वजा ह्याचा वेग. बरोबर आहे. आणि ज्यावेळी विरुद्ध दिशेला जात असेल, ह्या ठिकाणी आता विरुद्ध दिशा आहे ना, विरुद्ध दिशा, त्यावेळी तुम्ही काय करायची, वेगाची बेरीज करायची. एकाच दिशेला असतील तर वेगाची काय करायची, वजाबाकी करायची. विरुद्ध दिशेला असतील तर वेगाची काय करायची, बेरीज करायची. बघा फॉर एक्झाम्पल आपण घेऊन बघू. फॉर एक्झाम्पल आपल्याला घेणं गरजेचं आहे या ठिकाणी. बघा फॉर एक्झाम्पल घेणं गरजेचं आहे. मी अजून एक्झाम्पल चालू केलेलं नाही, तुम्हाला बेसिक फाउंडेशन क्लिअर करायला लागलेलो आहे. आपल्याला एक्झाम्पल बघणं गरजेचं आहे. आपण एक्झाम्पलच्या थ्रू आपण समजून घेऊया. समजा एक रेल्वे आहे, ती 200 मीटर लांबीची रेल्वे आहे. बरोबर आहे. आणि ती 60 मीटर पर सेकंद निघालेली आहे या दिशेला. एक माणूस आहे या ठिकाणी, तो सुद्धा समोरच निघालेला आहे, 40 मीटर पर सेकंद निघालेला आहे. बरोबर आहे. दिशा कशी आहे, दिशा या ठिकाणी सारखीच आहे ना, ही सारखीच दिशा आहे, सारखीच आहे. बरोबर आहे. ज्यावेळी दिशा सारखी असते त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याची वजाबाकी करायची. मला सांगा, आपल्याकडे वेगाचं सूत्र आहे. वेगाचं सूत्र काय असतंय, अंतर भागिले काळ असते. बरोबर आहे. अंतर भागिले काळ. तुम्हाला अंतर काढायचं असेल अंतर, तर तुम्ही काय करणार आहे, वेग गुणुले काळ करणार आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी जो वेग आहे, तुम्हाला वेगाची काय करावी लागेल, वजाबाकी करावी लागेल. 60 वजा 40, कारण एकाच दिशेला ते जातात, आणि गुणिले काळ तसंच. बरोबर आहे. ही वजाबाकी करावी लागेल. जे काय आता इथं अंतर तुम्हाला रेल्वेचं दिलेलं आहे 200 मीटर. 200 मीटर बरोबर वजाबाकी किती येणार आहे, 20 गुणिले हे टी टायमिंग तसंच. फक्त समजून घ्या मी काय सांगतोय ते. या ठिकाणी कन्सेप्ट सांगतोय, समजावून मी कन्सेप्ट समजून घ्या. वजाबाकी करावी लागेल, कारण एकाच दिशेला जर दोन गोष्टी जात असतील, रेल्वे ज्या दिशेला जाते त्या दिशेला जर समजा एखादा माणूस जात असेल तर तुम्हाला वेगाची वजाबाकी करावी लागेल. ह्या ठिकाणी मी अंतर फक्त रेल्वेचे घेतले, माणसाचं अंतर आपल्याला घेता येत नाही. बघा 2 नंबरला बी मध्ये आपल्याला काय बघता येईल, ही जी रेल्वे आहे, ही जी रेल्वे आहे अशी निघालेली आहे, त्याच्या दिशेकडे म्हणजे रेल्वेकडे हा एक माणूस येतोय, 40 मीटर पर सेकंद माणूस येतोय. बरोबर आहे. रेल्वेकडे येतोय. ज्यावेळी रेल्वेकडे माणूस येतोय त्यावेळी आपल्याला वेगाची बेरीज करायची का वजाबाकी करायची, मी तुम्हाला सांगितलं होतं. ज्यावेळी समोरासमोरून असं एका दोन व्यक्ती जातात त्यावेळी, किंवा समोरासमोरून असे इकडे ट्रेन निघालेले, इकडे माणूस निघालेले, तर लगेच क्रॉस करेल ना, आणि एका दिशेला निघाले तर वेळ लागेल. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला वेगाचं सूत्र माहित असेल, वेगाचं अंतर भागिले काय असतंय,
काळ असते. तर तुम्हाला अंतर पाहिजे असेल अंतर, तर काय करता तुम्ही? वेग गुणिले काय करता? काळ करता. बरोबर आहे. या ठिकाणी विरुद्ध दिशा आहे ना, यांची दिशा कशी आहे? यांची दिशा आहे विरुद्ध दिशा. विरुद्ध दिशा आहे. विरुद्ध दिशा. विरुद्ध दिशेला असेल तर तुम्हाला जे वेग आहे वेग, हे अंतर तुम्हाला 200 तसंच ठेवावं लागेल. कारण रेल्वेचं अंतर आपण घेतो, माणसाचं आपण अंतर घेत नाही. ह्या ठिकाणी दोन्ही असे अपोजिट डायरेक्शनला निघालेले आहेत, विरुद्ध दिशेला निघालेले आहेत. म्हणून या ठिकाणी तुम्ही त्याची काय करायची? बेरीज करायची बेरीज. गुणिले हे काळ तसंच. बरोबर आहे. इथे किती येतं? 100 गुणिले टी. बरोबर आहे. हे मी फक्त तुम्हाला समजावून देतोय. कन्सेप्ट समजावून घ्या. कन्सेप्ट समजले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. टाइप 3 मध्ये आहे. टाइप 3 मध्ये आहे. कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याच्यानंतर जो टाइप 4 आहे, तो टाइप 5 आहे, टाइप 6, टाइप 7, टाइप जे काय असेल 8, 9 हे टाइप आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. हे जे 2-3 टाइप झालेले आहेत त्याचं वारंवार प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर पुढच्या लेक्चरला तुम्हाला जे काही मी सांगणार आहे त्याचं प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला कुठलंही गणित तुमच्या समोर आलं तर तुम्हाला कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही. कुठलंही सूत्र पाठ करायची गरज नाही. पहिली गोष्ट कोणतंही सूत्र पाठ करायची गरज नाही. कुठल्या पुस्तकाला हात लावायची गरज नाही. फक्त कन्सेप्ट इथं क्लिअर करून घ्या. कन्सेप्ट क्लिअर झाल्या की तुम्हाला पुस्तक कोणतंही तुमचं पुस्तक असून दे, कुठलाही प्रश्न असून दे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. जर कोणता असा प्रश्न असेल आणि ह्या कन्सेप्टनुसार जर तुम्हाला सॉल्व्ह करता येत नसेल तर तुम्ही पाठवू शकताय. मी त्याचं तुम्हाला 100% त्याचा रिप्लाय देऊन मी तुम्हाला कशा पद्धतीनं काय हेल्प करता येईल मी त्याची मदत करेन. हे लेक्चर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. जे पोलीस भरतीचा अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत हे लेक्चर पोहोचवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्यांना काहीतरी फायदा होईल. आणि जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणार लेक्चरचं नोटिफिकेशन भेटेल. भेटू नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत आपण थांबू. धन्यवाद.